संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिंपळगाव देपा परिसरात रस्त्याचा वाद असलेले व्यक्ती जेसीबी लावून रस्त्यात दगड टाकत होते। या व्यक्तींना एका 40 वर्षीय महिलेने रस्त्यात दगड टाकत असल्याबाबत विचारणा केली। विचारणा केल्याचा राग आल्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिच्यासह तिच्या कुटुंबाला धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली। पाहूयात याबाबत सविस्तर बातमी। शनिवारी सायंकाळी 40 वर्षीय महिला व तिची सून शेतातील काम आटपून घरी परतत असताना रस्त्यामध्ये यावेळी साहेबराव सीताराम गांजवे व त्यांचा भाऊ विलास सीताराम गांजवे जेसीबी लावून रस्त्यामध्ये दगड टाकत होते। यावेळी तिथून जाणाऱ्या 40 वर्षीय महिलेने त्यांना विचारले की रस्त्यात दगड का टाकत आहात। त्यांना विचारल्याचा राग आल्याने साहेबराव याने 40 वर्षीय महिलेच्या कानामागे चपलेने मारहाण केली, तर त्यांचा भाऊ विलास याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून खाली पाडले। यावेळी 40 वर्षीय महिलेने जोराने आरडाओरडा केला असता तिचा पती सोडवासोडव करण्यासाठी आला असता विलास याचा मुलगा अभिजित विलास गांजवे हा साहेबराव यांच्या पत्नी शोभा साहेबराव गांजवे हे तिथे आले। त्यांनी महिलेच्या पतीची गचंडी धरून धक्काबुक्की केली, शिवीगाळ करत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली। या प्रकरणी 40 वर्षीय महिलेने घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार साहेबराव सीताराम गांजवे, विलास सीताराम गांजवे, अभिजित विलास गांजवे, शोभा साहेबराव गांजवे यांच्या विरुद्ध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत। या दरम्यान शेत बांधांचे, शेत रस्त्यांचे अनेक भाग चव्हाट्यावर येत आहेत। यामध्ये एकमेकांचे रस्ते अडवत भांडणे, हाणामाऱ्या होत आहे। यात प्रामुख्याने महिलांना देखील हाणामारी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे। हे वाद गावात समस्यांनी मिटत नसल्याने गावागावातील तंटामुक्ती समित्या व गावचे पोलीस पाटील फक्त कागदोपत्री राहिले असल्याचे दिसून येत आहे। गावातले व भाऊबंदकीचे वाद गावात मिटत नसून नागरिक आता कायद्याचा आधार घेऊ लागले आहे। मग या कागदावरील तंटामुक्ती समित्या व पोलीस पाटील पदे फक्त नावापुरती राहिली आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।